नमस्कार दादा. नमस्ते. एकत्रित फॉर्म भरताय, काय भावना व्यक्त? आज राष्ट्रीय जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आमचे नेते राहुल पाटील आणि जिल्ह्याचे नेते, तालुक्याचे नेते ए वाय पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः सागर धुंद्रे जिल्हा परिषदेसाठी फॉर्म भरलेला आहे. माझ्यासोबत आपल्या राष्ट्रीय पंचायत समितीमधून अमृता अतुल पाटील आणि कल्पना उत्तम पाटील केळवडे यांनी पंचायत समितीसाठी फॉर्म भरलेला आहे आणि धामोड पंचायत समितीमधून विलास हळदे यांनी फॉर्म भरला आहे. या मतदारसंघामध्ये गेली 8 वर्षे सातत्याने लोकांची संपर्क ठेवून लोकांच्या अडीअडचणी सोडवणे असतील, कोविडच्या काळात काम करणं असेल, लोकांना हेल्पलाईनच्या माध्यमातून कोविड काळामध्ये उपलब्ध बेड करून देणं असेल, ऑक्सिजन सिलेंडर प्रोव्हाइड करणे असेल, कोविडच्या साथीमध्ये केलेलं मतदारसंघात काम असेल किंवा त्या मतदारसंघामध्ये बोर्ड लावणे असेल, जिओच्या माध्यमातून मोबाईलची रेंज पोहोचणे असेल, या अशा कार्यक्रमाचे सातत्यानं त्या मतदारसंघामध्ये संपर्क ठेवून आहे. लोकांचं एक चांगलं कार्यकर्त्यांची फळी आपण त्या मतदारसंघामध्ये तयार केलेली आहे. भविष्यामध्ये त्या मतदारसंघामध्ये ज्या काही त्रुटी राहिलेल्या आहेत त्या पूर्ण करणं, CCTV बसवणं, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून एक मोठं केंद्र तिथं उभा करणं, एक स्मार्ट मतदारसंघ करणं हा मानस मी त्या मतदारसंघाच्या दृष्टीने ठेवलेला आहे. मी पक्षाकडे मागणी केलेली आहे. PN साहेबांच्या पश्चात मुश्रीफ साहेबांना नेतृत्व म्हणून आम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला, पक्षाकडे मागणी केली. माझा असलेला संपर्क आणि त्या मतदारसंघात असलेलं जाळं आणि आमच्या कार्यकर्त्याच्या पाठबळावर पक्षानं मला उमेदवारी मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि मतदारसंघातल्या सर्व लोकांच्या भावना घेऊन मी आज फॉर्म इथे भरलेला आहे. तुम्ही मतदारांना काय आव्हान करताय? माझी मतदारसंघातल्या लोकांना एकच विनंती आहे की त्या मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ कायम ज्याचा संपर्क आहे त्याला पाठबळ देत आलेला आहे. गेले 8 वर्ष कोणतेही पद नसताना त्या मतदारसंघामध्ये सातत्यपूर्ण काम करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. मतदारसंघाचाही रिस्पॉन्स खूप चांगला आहे. विद्यमानच्या सदस्यांच्या बाबतीत थोडासा संपर्काचा अभाव असल्यामुळे आणि त्यांनी केलेल्या काही कामातल्या त्रुटी असल्यामुळे त्या मतदारसंघातील लोक मला नक्कीच साथ देतील. भविष्यामध्ये जो माणूस पदावर नसताना सुद्धा तुमच्या संपर्कात राहिला तो माणूस निवडून आल्यानंतर तुमच्यापासून दूर राहणार नाही याची मी खात्री देतो. आणि सर्व मतदारसंघातल्या लोकांना माझी विनंती आहे, चांगल्या नेतृत्वाला काम करणाऱ्या माणसाला संधी द्यावी. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.